की असं भांड होतं, या भांड्यामध्ये पडदा होता, इकडे सगळं खारट पाणी होतं, खारट, आठवतं का? हा सर, खारट पाणी होतं. आणि इकडे कसं होतं रे? इकडे साधं पाणी होतं, सिंपल रेग्युलर पाणी, फार खारट नव्हतं. आता तुम्हाला मी जसं सांगितलं की डिफ्युजनच्या प्रक्रियेने काय होईल, मीठ इकडे येईल, आहे की नाही? डिफ्युजनच्या प्रक्रियेने काय होईल, मीठ इकडे येईल. आलं लक्षात? ओके, मीठ इकडे येईल तर आता थोडीशी तर पाणी इकडे जायला पाहिजे ना, मग पाणी पण इकडे जाईल. आलं लक्षात? ओके, आता हे नॉर्मल डिफ्युजन झालं. पण समजा, कल्पना करूया की हा जो पडदा आहे, या पडद्याचे जे छिद्र आहेत ते इतके बारीक आहेत, इतके बारीक आहेत की त्याच्यामधून मीठ आरपार जाऊ शकत नाही. आलं लक्षात? त्या पडद्याचे जे छिद्र, पडद्याचे जे होल्स, पडद्याचे जे खड्डे किंवा पडद्याचे जे काही बारीक बारीक मायक्रोपोर्स जे असतील, हे इतके बारीक आहेत की त्याच्यामधून मिठाचा मॉलिक्यूल आरपार जाऊ शकत नाही. मग आता आलं लक्षात? ओके, आता आता काय करायचं? आता तर मिठाला इकडे येता येत नाही, पण पाणी मात्र इकडे येऊ शकते. त्या पडद्याचा होल इतका आहे की पाणी आरपार जाऊ शकतं. मग आता अशा परिस्थितीमध्ये असं नोटीस झालेलं आहे की मीठ इकडे जात नाही, पण पाणी मात्र इकडे येतं. लक्षात? थोड्या वेळानंतर जर तुम्ही बघितलं तर हे जे भांड आहे, आलं लक्षात? ओके, हे जे भांड आहे हे थोड्या वेळाच्या नंतर तुम्हाला असं झालेलं दिसतं. ओके, काय झालेलं दिसतं? इकडचं पाणी जे आहे थोडंसं कमी झालेलं असतं. आलं लक्षात? ओके, आणि इकडचं जे पाणी आहे हे थोडंसं वाढलेलं दिसतं. अयो, म्हणजे नॉर्मली जेव्हा डिफ्युजन होत होतं तेव्हा पाण्याची लेअर वगैरे, लेवल वगैरे सेम राहत होती. इथं तर उलट होतंय. आलं लक्षात? इथं काय आहे, पाणी इकडच्या साईडला चाललंय आणि इकडच्या पाण्याला वरती ढकलतंय. हे कधीपर्यंत चालू राहणार? जोपर्यंत पाण्याची इकडे जाण्याची शक्ती ही इकडून असलेल्या दाबाच्या शक्तीपेक्षा जास्त होत नाही, तर जास्त राहते, तोपर्यंत ते पाणी येतच राहतं. जेव्हा ते इक्वल होऊन जातं तेव्हा ते पाणी येणं थांबतं. ह्या प्रक्रियेला म्हणतात ऑस्मोसिस.